नमस्कार मित्रांनो, द कोर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मी अमित डहाणे. आज आपण 2022 मध्ये होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी 19 जूनला आहे आणि कंबाईनची पूर्वपरीक्षा जी 8 ऑक्टोबरला जाहीर झालेली आहे, या पूर्वपरीक्षेसाठी चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा आणि चालू घडामोडीचा अभ्यास कोणत्या कालावधीपासून करणं गरजेचं आहे किंवा अपेक्षित आहे, आयोग त्याच्यावर प्रश्न विचारू शकतो, या घटकाची माहिती आज आपण आत्ताच्या या व्हिडिओमधनं घेऊया. परत मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो कोर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जितके तुमचे जास्त विद्यार्थी मित्र मैत्रिणी असेल अभ्यास करणारे त्यांना सुद्धा तुम्ही हे शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. मग आज आपण चालू घडामोडी या घटकाची माहिती घेऊया. हा फार व्हास्ट घटक आहे आपल्यासाठी. कुठून कुठपर्यंत याचा अभ्यास हवा, नंतर आपण करंट किंवा चालू घडामोडी म्हणतो ते कितीही वाचलं तरी आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही की मला चालू घडामोडीचे प्रश्न पूर्ण बरोबर येईल. आणि त्याच्यात 100% म्हणजे 15 प्रश्न प्रत्येक परीक्षेत, कंबाईनची जरी म्हटली तरी 15 प्रश्न असतात कमी जास्त, आणि राज्यसेवेची पूर्वपरीक्षा म्हटली तरी 15 प्रश्न असतात. आणि या 15 प्रश्नांमध्ये 10च्या आसपास स्कोअर करणं फार गरजेचं आहे किंवा 10+ स्कोअर करणं फार गरजेचं आहे. आपण एकूण जो काही आपल्याला एक्सपेक्टेड पूर्णतः पेपरचा स्कोअर असतो त्याच्यासाठी, मग त्याचं नियोजन करण्यासाठी आपण या घटकाची किंवा या विषयाची तयारी कशी करावी याच्याबद्दलची माहिती आहे आज आपण बघूया. मग याच्यात पहिला पॉईंट आपण हा सुद्धा क्लिअर करायचा आहे की कोणत्या कालावधीपासून आपण करंट अफेअर्स अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर सोर्सेस काय आहेत आपल्या अभ्यासाचे करंटचे, आपण कुठल्या कुठल्या सोर्सेसमधून वाचणार आहे. आणि तिसरा, नेमका चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा याची सुद्धा माहिती आपण आता घेऊया. पण पहिले चालू घडामोडी आयोगाचा सिलेबसमध्ये आयोगाने काय मेन्शन केलं आहे आणि आयोगाचे एक्सपेक्टेशन काय आहे या सब्जेक्टकडनं किंवा स्कोप काय आहे प्रश्नांचा, त्याची माहिती आधी घेऊया आणि मग पुढच्या पॉईंट्सकडे येऊया. बघा, चालू घडामोडी जागतिक तसे भारतातील हा आयोगाचा सिलेबसमध्ये आयोगाने दिलेला शब्द आहे. जागतिक तसे भारतातील, आणि मग त्यात असतं आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक, असे 3 शब्द आयोग काय करतं त्याच्यात ॲड करतं. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक चालू घडामोडी, प्रचलित चालू घडामोडी. आता त्याचा आयोगाने कालावधी दिलेला नाही आहे की 2022 मध्ये तुम्ही एक्झाम देणार आहे म्हणून आम्ही 2021 मधले विचारणार आहे की 21च्या एक्झाम झाल्या तर 2020. मग याच्यात 2 घटक असतात. मी नेहमी सांगत असतो चालू घडामोडीचा अभ्यास करताना, एक असतं करंट इश्यूज आणि दुसरं असतं करंट इव्हेंट्स. आता इश्यूज हे करंटमध्ये नेहमी नसतात, इश्यू थोडे जुने असतात, पण त्या इश्यूंवर काहीतरी इव्हेंट्स त्या कालावधीत करंटली काय करतात, घडतात, म्हणून त्याला आपण करंट इव्हेंट्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल, गेल्या वर्षीच्या काही एका परीक्षेमध्ये, आता ती राज्यसेवेची परीक्षा आहे की कंबाईनची आहे, पण तुम्हाला सिंधू पाणी वाटप करार या संबंधीची माहिती विचारण्यात आली होती. सिंधू पाणी वाटप करार 1960चा आहे, पण 2020-21ला त्यात का प्रश्न पडला, कारण त्याच्यावर भारत आणि पाकिस्तानमधले काही विषय होते, काही वाद होते, आणि त्याच्यातनं आपल्या राष्ट्रीय स्तरावर आपल्या राजकीय नेत्यांकडनं त्याचा उल्लेख झाला होता आणि त्या उल्लेखामुळे तो विषय परत विचारण्यात आला. पण करार कधीचा आहे, 1960चा आहे. मग तो करंट इश्यू, पण आता त्याच्यावर करंट इव्हेंट्स काय हे तुम्हाला थोडंसं समजून घ्यायचं आहे. म्हणून चालू घडामोडीचा अभ्यास करून तुमचं जीके सुद्धा मॅटर करतं. जीके म्हणजे जनरल नॉलेज. आणि मग तुम्ही तुमचं, मी लुसेंट्स पब्लिकेशनचं जनरल नॉलेजचं पुस्तक फार चांगलं आहे, बेसिक आहे, ते तुम्ही एका साईडला वाचत राहिला तर तुम्हाला त्याचा करंटसाठीचा काय होऊ शकतो, बराच उपयोग होऊ शकतो, हे तुम्ही लक्षात घ्या. मग इथे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक घडामोडी आपल्याला करायच्या आहे ज्या आयोगाने दिलेल्या आहे. मग ते करत असताना लक्षात घ्या, ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक घडामोडीचा विचार करतो त्यावेळेस त्यात तुम्हाला बायफर्गेट करावं लागतं. त्यातले टॉपिक्स, मी असं म्हणेन टॉपिक्स, घटक म्हणजेच टॉपिक्स, नेमके चालू घडामोडीचा आता काही सिलेबस आयोगाने 3 ते 4 शब्दात मांडलेला आहे. मग हा सिलेबस आपण डिफाईन करायचा आहे आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे. मग हा जर आपण आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे डिफाईन करायला गेलो तर त्यात किती टॉपिक्स आपल्याला डिफाईन करतात ते टॉपिक्सची आधी बघू. त्यातला एक आहे चर्चेतील व्यक्ती. हा आयोगाचा फार आवडता आहे, पण ती चर्चेतील व्यक्ती नेमकी कुठली, ती आंतरराष्ट्रीय स्तरावरची असू शकते, ती राष्ट्रीय स्तरावरची किंवा ती प्रादेशिक. आंतरराष्ट्रीय स्तरावरची म्हणायला गेलं तर आता पुतिन रशियाचे अध्यक्ष आहेत त्याचं असेल, किंवा युक्रेनचे अध्यक्ष आहेत त्याचं असेल, असं ते, किंवा जो बायडन असेल अमेरिकेचे अध्यक्ष, ते निवडणूक निवडून नवीन अध्यक्ष झालेले आहेत, किंवा कमला हॅरिस या मूळ भारतीय तिथल्या उपाध्यक्ष आहे. मग या आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चेतील व्यक्ती, किंवा कुठली चर्चेतील व्यक्ती पुरस्कारामुळे चर्चेत असेल, किंवा एखाद्या संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली म्हणून ती चर्चेत असेल, किंवा त्या व्यक्तीचं निधन झालं म्हणून ती चर्चेत असेल. पण आंतरराष्ट्रीय सेम असंच तुम्हाला करावं लागेल. राष्ट्रीय, उदाहरणार्थ योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री आहे यूपीचे,
किंवा अरविंद केजरीवाल असेल किंवा पंजाबचे नवीन आपचे झालेले मुख्यमंत्री असेल, मग राजकीय व्यक्ती असेल, अशा राष्ट्रीय लेवलच्या किंवा कोणती व्यक्ती तिला पुरस्कार मिळाला, तो आंतरराष्ट्रीय पुरस्कार असेल, राष्ट्रीय असेल किंवा प्रादेशिक असेल, किंवा आपली प्रादेशिक व्यक्ती असेल राज्यातल्या, त्याची नियुक्ती झाली, निवड झाली किंवा त्यांना पुरस्कार मिळेल. पण चर्चेतील व्यक्ती, या व्यक्ती आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक असं आपण गृहीत धरून त्या व्यक्तींवर आयोग प्रत्येक परीक्षेत प्रश्न असतो. मग ते तुम्हाला एक महत्त्वाचा टॉपिक मी म्हणेल यातला आहे. सेकंड, चर्चेतील ठिकाण किंवा देश. आता ठिकाण आत्ताच मी म्हटलं ते म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण देशाचा रशिया असेल, युक्रेन असेल तर देशांचं युद्ध चालू आहे, ते देश असेल. ठिकाण असेल जिथं परिषदा होतात तुमच्या, असं एखादं चर्चेतील ठिकाण असेल किंवा पर्यावरणाशी संबंधित काही ठिकाण असतात चर्चेतील, किंवा तिथे ज्वालामुखी फुटले असतील, वनवे लागले असतील, असे आयोग विचारतात. त्याच्यामुळे चर्चेतील ठिकाण, चर्चेतील देश आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अगेन संघटना, अगेन आंतरराष्ट्रीय संघटना, राष्ट्रीय संघटना, प्रादेशिक संघटना किंवा परिषदा. फॉर एक्झाम्पल हू हे संघटना आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ते आता पॅन्डेमिकमुळे बरेच चर्चेत होते. मग हूचे संघटना, त्याचे अध्यक्ष कोण असेल, सचिव कोण असेल, त्याचं मुख्यालय कुठे. बरं, काही परिषद आहे G20, आता भारत आयोजन करत आहे G20चं. ती G20 म्हणजे काय, त्याची कितवी परिषद ही भारतात आहे ती, किंवा आणखीन काही परिषदा असतील ज्या महत्त्वाच्या आहे असं तुम्हाला लक्षात ठेवायचं. पण आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय ह्याच्यावर कायम प्रश्न असतात, म्हणून संघटना आणि परिषदा हा एक त्यातला एक टॉपिक होतो. नेक्स्ट टॉपिक असतो पुरस्कार. मग आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मग ते चित्रपटांचे पुरस्कार असेल, क्रीडा पुरस्कार असेल, साहित्याचे पुरस्कार असेल, तसेच सेम राष्ट्रीय पुरस्कार असेल, चित्रपटासाठी असेल, किंवा आपल्या जे आपण सरकारने सन्मानित करतात, मग तुमचा पद्मश्री, पद्मविभूषण, भारतरत्न असे पुरस्कार असतील, किंवा वीरचक्र वगैरे असे पुरस्कार, किंवा अगन साहित्यासाठीचे असणारे पुरस्कार, किंवा क्रीडासाठी असणारे पुरस्कार, अर्जुन पुरस्कार असेल, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, असे जे पुरस्कार असतात, या खेलरत्न पुरस्कार याचं सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल. मग ते पुरस्कारांचा हा टॉपिक. पण अगेन आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि तुमचं प्रादेशिक हे सर्व त्याच्यात येतं, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे क्रीडा. क्रीडा आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय. मग या क्रीडांचा संबंध थोडा भारताशी जास्त जोडायचा. फॉर एक्झाम्पल ऑलिम्पिक झालं, मग ऑलिम्पिकचं ठिकाण कुठलं होतं, किंवा ऑलिम्पिकमध्ये भारतातले कुठले कुठले खेळाडूंना पदक मिळालं, कुठल्या त्या याच्यापर्यंत त्यांचे खेळ पोहोचले. बरं, त्याच्यानंतर किंवा राष्ट्रीय काही विशेष खेळ असेल, त्या राष्ट्रीय खेळांमधनं कुठले खेळाडू, त्यांची टीमचे कॅप्टन, त्यांच्या क्रीडांचे प्रकार, असेही प्रश्न आयोगाने विचारून झाले. मग आपल्याला क्रीडा एक घटक हा महत्त्वाचा आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे साहित्य आणि पुस्तके. हा चर्चेतील व्यक्तीशीच कनेक्ट आहे, पण साहित्य, पुस्तके, लेखक, नवीन प्रकाशित झाले पुस्तके, पुस्तक कशावर आधारित आहे, आत्मचरित्र, हे सुद्धा आयोगाला विचारतं. मग असे टॉपिक आपण महत्त्वाचे करून ठेवणं गरजेचं आहे. पुढचे टॉपिक आहे बघा, महत्त्वाचे आयोग किंवा नियुक्त्या. मग आयोगमध्ये मी म्हणाल राष्ट्रीय आयोग किंवा प्रादेशिक पातळीवरचे आयोग आपण करणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय आयोग नाही केले तरी चालणार आहे. मग राष्ट्रीय आयोग, त्याच्या नियुक्ता, त्याच्या कोणाच्या अंडर तो आयोग नेमला, आयोगाचं उद्दिष्ट काय आहे, किंवा मग मी म्हणाल राजकीय घडामोडी. मग त्या आंतरराष्ट्रीय असेल किंवा राजकीय घडामोडीमध्ये राष्ट्रीय जास्त आहे. फॉर एक्झाम्पल निवडणूक आहे वेगवेगळ्या राज्यांच्या झालेल्या, त्या निवडणुकांमध्ये कुठल्या कुठल्या राज्यामध्ये किती विधानसभेचे संख्या होते, विधानसभा याच्या सीट्स किती आहेत, असेही प्रश्न पडून गेले आहे. तिथले माजी मुख्यमंत्री कितव्यांदा झालेले ते मुख्यमंत्री आहे, हे सुद्धा आयोग विचारतं, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर योजना, मग भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या किंवा राज्य आणि केंद्र अशा योजना आणि योजनांवर प्रश्न विचारले जातात. मग योजनांवर प्रश्न फक्त इकॉनॉमीशी संबंधित नाही, ते संबंधित आपल्या चालू घडामोडीशी संबंधित आहेत. योजनांची उद्दिष्ट, मग महिलांसाठीची असेल, बालकांसाठीची असेल, तुमच्या गरिबी निर्मूलनाच्या योजना असेल, पायाभूत सुविधांच्या योजना असेल, असा आयोगांचा एक भर योजनांवर असतो, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. घोषणा, सरकार काही घोषणा करतं किंवा घोषवाक्य ज्याला म्हणतो. फॉर एक्झाम्पल आज 22 एप्रिल आपण म्हणतोय, 22 एप्रिल वसुंधरा दिवस आहे. मग या 22 एप्रिलला किंवा या वसुंधरा दिनी काय होतं, हे आहे घोषवाक्य काय होतं ते लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या वर्षीची थीम काय असते, अशा काही घोषणा, घोषवाक्य असेल ते सुद्धा विचारण्यात येतं. किंवा सरकारने नवीन केलेल्या घोषणा असेल, त्या घोषणा कोणासाठी आहे, उद्दिष्ट काय, ते गट काय, हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल. आणि आणखीन एक महत्त्वाचा घटक 2-3 वर्षात आयोगाच्या प्रश्नांना दिसतोय, तो म्हणजे पर्यावरणीय घडामोडी. मग आता एन्व्हायरमेंट हा सगळीकडे असणारा फार ज्वलंत मुद्दा आहे. त्यात ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, अवकाळी पाऊस याचं नुकसान, मग त्याचे प्रेडिक्शन्स, त्याच्यामुळे पर्यावरणाला धरून प्रश्न जास्त आहे. मग पर्यावरणाशी संबंधित असणारे कायदे, त्याच्यानंतर ज्या काही आपल्या पर्यावरणाशी प्राणी, वनस्पती, जैवविविधता याच्याशी संबंधित असणारे प्रश्न सुद्धा चालू घडामोडीला कनेक्ट करता आयोग. मग हे तुम्हाला इथे इतके टॉपिक मी म्हणेल आतापर्यंत दाखवलेले, इतके टॉपिक तुम्ही यात बायफॉर्गेट करणं गरजेचं आहे तुमचा अभ्यास करताना. मग चालू घडामोडी जागतिक, ज्याला आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय, या आंतरराष्ट्रीय म्हटल्यावर मी परत एकदा तेच सांगेल की आंतरराष्ट्रीय प्रमुख व्यक्ती आपल्याला लक्षात करणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय संघटना कुठल्या आहेत त्या एकदा बघायच्या.
त्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रमुख देश कुठले चर्चेत होते, परिषदा, त्यांचे ठिकाण काय होते, आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे क्रीडा, इतके महत्त्वाचे गोष्टी आणि या बाबींशी भारताचा काय संबंध आहे, या घटक आपण बघून ठेवायचे, जेणेकरून आपल्याला आयोगाचे असेच प्रश्न यांचा स्कोप अशा प्रकारे असतो हे लक्षात येईल. त्यानंतर राष्ट्रीय घडामोडी म्हटल्यानंतर त्यातले महत्त्वाचं व्यक्ती, राजकीय त्याची नियुक्ती झाली असेल, कुठल्यासाठी त्याला पुरस्कार मिळाला असेल, किंवा काही व्यक्तींचे निधन झाले म्हणून निधनामुळे ते व्यक्ती काय असेल चर्चेत असेल, तर अशा आपल्याला राष्ट्रीय स्तरावरील व्यक्ती करावं लागेल. नंतर राष्ट्रीय स्तरावरील ज्याला आपण म्हणतो पॉलिटिकल, म्हणजेच न्यायालयीन निर्णय, काही निर्णय न्यायालयाने दिले का, काही घटनादुरुस्ती झाली का, न्यायालयाचा निर्णय काय, न्यायालयाची कमिटी काय होती, असेही प्रश्न आयोग विचारतं. त्यानंतर कुठले राज्य, आता फॉर एक्झाम्पल जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल, किंवा आपले उत्तर पूर्वेकडले राज्य आहे, तिथले काही कायदे आता आपण मागे पुढे घेतलेले आहे, मग या राज्यात काही चर्चेत असणारे राज्य असेल, किंवा आंध्र प्रदेश असेल, किंवा तेलंगणा असेल, असे वेगवेगळे राज्य नेहमी चर्चेत असतात, किंवा निवडणुकामुळे काय होईना राज्य चर्चेत असतात. मग आपण राष्ट्रीय स्तरावरील आपले त्या वर्षातले प्रमुख राज्य, त्या राज्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत का, अशा गोष्टी आपण इथे बघायचं. मग आर्थिक घडामोडी मिळेल मी त्या बजेटशी संबंधित असेल, काही योजना त्या बजेटमध्ये रिफ्लेक्ट झाल्या का त्या वर्षीच्या किंवा गेल्या वर्षीच्या, हे सुद्धा इथे बघणं गरजेचं ठरतं. त्यानंतर वैज्ञानिक घडामोडी असेल, ज्याला आपण म्हणतो सायन्सशी रिलेटेड, मग यात मी म्हणेल वैज्ञानिक म्हणजे सायन्स टेक, ज्याला म्हणतो आपण स्पेस सायन्स, भारताने काही याच्यात ज्याला आपण म्हणतो खगोल याच्यात संशोधन केलं, भारताने काही एखादं यान सोडलेलं आहे, किंवा मेडिकल सायन्स, आता पॅन्डेमिक होतं, मग आरोग्याशी संबंधित भारताच्या काही योजना आहेत का, आरोग्याशी संबंधित भारताच्या काही लसी भारताने डेव्हलप केले का, त्याची कंपनी कोण, त्याचे जनक कोण, या गोष्टी आपल्याला इथे बघणं काय आहे गरजेचं आहे असं मी म्हणेल. आणि मग संरक्षणासंबंधित, मग आता बघा हँड इन हँड ते कायमच किती वेळा विचारलेलं आहे, भारताचं कोणाच्या संरक्षणात, भारत कुठल्या देशासोबत सहकार्यासाठी ती काय करतो, कवायत करतो. पण अशा वेगवेगळ्या, मग संरक्षण संबंधित भारताने नवीन डेव्हलप केलेले डिफेन्सचे मिसाईल असेल, आपले विमानं असेल, किंवा आपले थलसेना प्रमुख असतील, आपले वायुसेना प्रमुख असतील, त्याचे कमांड्स असतील, अशा सर्व गोष्टी इथे विचारल्या जातात, या सुद्धा तुम्हाला लक्षात करायचं आहे. आणि अगेन पर्यावरण, मग भारतातल्या पर्यावरण संबंधित, उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणाला आपण रामसर, आता महाराष्ट्रातलं आपण रामसर लोणार ला आपण त्याला दर्जा दिला होता. मग रामसर म्हणजे काय, रामसर साईट्स भारतात किती आहे, त्यातल्या महाराष्ट्रात किती आहे, रामसर करार कधीच आहे, हे सर्व परत तिथे येतं. पर्यावरणाचे भारताचे कायदे, काही सुप्रीम कोर्टाचे पर्यावरणाचे विषयीचे काही निर्णय आहेत का, हे सुद्धा आपल्याला इथं बघावं लागतं. मग असे घटक इथे तुम्हाला करण्यात येतात. आणि क्रीडा, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा, IPL असेल, IPLचे कितकं सीझन चालू आहे, कुठल्या सीझनला कुठली टीम जिंकली, त्याचे प्रायोजक कोण आहेत, त्याचं कॅप्टन कोण आहे, इथपर्यंत आयोग विचारतं, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. मग प्रादेशिक घडामोडी सेम टायटल, राष्ट्रीयचे तेच प्रादेशिकला यायचं टायटल ते सेम, फक्त इथं जास्त चान्सेस राष्ट्रीयचे असतात. प्रादेशिक म्हटल्यावर व्यक्ती, राजकीय नियुक्त्या, निधन आणि पुरस्कार हे व्यक्तीमध्ये महाराष्ट्राचं पण सुद्धा जास्त विचारतात. किंवा आपलं मराठी साहित्य संमेलन आहे, त्याचे अध्यक्ष कोण, त्याचे ठिकाण कोण, जे अध्यक्ष आहे त्यांचं लेखन काय, त्यांचे पुस्तकं काय, इथपर्यंत त्यात विचारलं जातं. अगेन न्यायालयीन निर्णय, मग परत राज्य, त्याच्यातल्या राज्यातल्या काही घडामोडी असेल, आर्थिक योजना, वैज्ञानिक, संरक्षण संबंधित, पर्यावरण, हे राष्ट्रीय आणि प्रादेशिक ऑलमोस्ट काय असतं, सेम असतं, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. मग आता येतं कोणत्या कालावधीपासून मी करंट अफेअर्स अभ्यासावे. जर 2022ची मी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि कंबाईन पूर्वपरीक्षेची तयारी करते, तर मी म्हणेल तिथं, जर राज्यसेवा 19 जून 2022 साठी तुम्ही तयारी करत आहात, तर जानेवारी 2021 पासून तर 15 मे 2022 पर्यंत तुम्ही करंट अभ्यासलं पाहिजे. मग आता सर इतकं अभ्यासलं म्हणजे याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही का, नाही, अशी काही याची खात्री नाही आहे. आयोग एक दोन वर्ष मागे विचारते, म्हणून मी म्हटलंय करंट इव्हेंट्स अँड करंट इश्यू असं त्याला बायफरेट करावं लागतं. ते व्हास्ट आहे, तुम्ही 2020 पासून कव्हर करू शकत नाही. मग किमान कुठला काळ आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवला आणि तितकंच किमान त्या काळातलं मी काय करेल, कव्हर करेल. तर मी म्हणेल पूर्ण 2021 आणि 15 मे, बिकॉज आपला आयोगाचा पेपर 19 जूनला आहे, साधारणतः महिनाभर आधी आपला पेपर सेट होतो, कारण तो पेपर सेट होणे, तो ट्रान्सपोर्ट करून आपापल्या सेंटरला पोहोचणे, त्याला 1 महिन्याचा कालावधी असतो. म्हणून आपण 15 मे, जर 19 जूनला पेपर आहे, 15 मे पर्यंतचा चालू घडामोडी कराव्या, हे सुद्धा लक्षात घ्या. तेच जर आपण कंबाईन संबंधित जर बोललो, तर कंबाईन पूर्वपरीक्षा आपल्या 8 ऑक्टोबरला आहे, आणि त्याच्या संबंधीचा कालावधी जानेवारी 2021 ते 15 सप्टेंबर, परत तोच जवळजवळ 15 दिवस आधीपर्यंत 15 सप्टेंबर इतक्या कालावधीपर्यंत तुम्ही करंट करावे. 2020चं पडलं सर आधीच्या परीक्षेत, त्याच्या आधी असं पडणार आहे, पण त्याची गॅरंटी वॉरंटी नाही आहे, तुम्ही किती मागे जाऊन करणार आहे. शेवटी तो इन्फॉर्मेटिव्ह डेटा आहे,
आपली मेमरायझिंगची लिमिटेशन्स आहे, आपण किती मेमराईज करू शकतो, पण काहीतरी आपल्याला एक स्पेस पाहिजे, म्हणजे एक काय पाहिजे, स्पेसिफिक टाइम पिरियड पाहिजे की या टाइम पिरियडमधला मी अभ्यास करंटचा अभ्यास म्हणून करेल. म्हणून हा अभ्यास आपण करंटचा हा टाइम स्पेसिफिक काय करतोय, आपण ह्या टाइम तुमच्या डोळ्यासमोर ठेवतोय, हा कालावधी डोळ्यासमोर ठेवतोय, यासाठी तुम्ही काय करावं की करंटचा अभ्यास करावा. मग मी म्हणेल आता सोर्सेस काय, तर सोर्सेस सांगताना इयरबुक आपण म्हणतो. आता तुम्हाला इथे इंडिया बुकचा फोटो दिसेल, इंडिया बुक तुम्ही वाचायची गरज नाही आहे, सिलेक्टेड टॉपिक आहे, पण तुम्ही अजिबात करण्याची गरज नाही. मी जस्ट एक प्रति म्हणून हे वापरलं आहे. न्यूजपेपर तुम्ही रोज, मी तर सांगेल वृत्तपत्र रोज वाचा, अर्धा तास का होईना वाचा, बरोबर आहे. मग न्यूजपेपरमध्ये थोडंफार तरी होईल कवर. मासिक महिन्याचं असणं फार गरजेचं आहे. तुम्ही रोज मासिक वाचत असाल, कुठलंही मासिक असेल, तुम्ही स्पर्धा परिषद चालू घडामोडीचं मासिक आहे ते आपण वाचतो, त्यातनं कव्हर करायचं आहे. फक्त मी शेवटी सांगेल कव्हर करताना तुम्ही कसं करत नाही. आणि एट द एंड इयरबुक, का इयरबुक म्हणजे पूर्ण 2021 कव्हर करून देईल मला इयरबुक, म्हणून इयरबुक. आणि मग त्या इयरबुकमधनं मी ठरवलं ते काय कव्हर करेल हे सुद्धा लक्षात घ्या. असे सोर्सेस असू शकतात. तुम्ही जर याच्या आधी हे सोर्सेस असले ते सोर्सेस असा, सोर्सेस बदलू नका. लक्षात घ्या, सोर्सेस सेमच ठेवायचं आहे, सोर्सेसमध्ये फार बदल करायचा नाही. पण साधारणतः इतके सोर्स फार जास्त पण वापरू नये. एकच इयरबुक किंवा एकच मासिक तुम्ही जे वाचताय दर महिन्याला ते मासिक, आणि एक रोजचा न्यूजपेपर. आपण फॉर एक्झाम्पल लोकसत्ता म्हणेल शॉर्ट पेपर आहे, त्यातल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी, व्यक्ती, संघटना, परिषदा, ठिकाणं जे येतात तेवढं माइंड करायचं, इन्फॉर्मेटिव्ह म्हणून तेवढं लिहायचं, बाकी सोडून द्यायचं, बाकी सरसकट पेपर वाचायचा नाही, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. मग आता पहिला पॉईंट मी सांगेल, स्टार्ट टू एंड सोर्सेस वाचू नये. फॉर एक्झाम्पल तुम्ही इयरबुक घेतलं, इयरबुकमधला पहिला धडा दिलेला आहे आंतरराष्ट्रीय घडामोडीतला एखादा, आणि तिथपासून तुम्ही डायरेक्ट एंड लाल त्या इयरबुकच्या, तसं वाचू नका. एखादा मासिक घेतलं, स्टार्ट टू एंड तसं वाचायचं नाही. तुम्ही त्या टॉपिक्स करायचे आणि त्या टॉपिक्स करून टॉपिक प्रमाणे वाचत जायचं. म्हणून मी म्हटलं नेमका चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा हे थोडंसं आपल्याला समजून घ्यावं लागेल. टॉपिक करून वाचा. फॉर एक्झाम्पल व्यक्ती हा एक टॉपिक आहे. मग आता तुम्ही काय करायचं, त्या इयरबुकमधलं किंवा त्या मासिकातलं सर्वच व्यक्ती कराव्या, सर्वच्या सर्व. मग कुठल्या कुठल्या, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या व्यक्ती पहिले करायच्या, मग राष्ट्रीय आणि मग प्रादेशिक. म्हणजे तुम्ही हा व्यक्ती नावाचा टॉपिक घेतला तर पहिले व्यक्तीच कव्हर करा. त्याच्यात राजकीय घडामोडी, त्याच्यात वैज्ञानिक घडामोडी, त्याच्यात आर्थिक घडामोडी, न्यायालयीन, हे कुठेच आणायचे नाही, फक्त व्यक्ती आणि व्यक्ती. मग आपल्या डोक्यातील सगळ्या व्यक्ती मी केल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलं का 365 दिवस सगळ्याच दररोज थोडी एक व्यक्ती चर्चेत आहे, ठराविक व्यक्ती निघतात. राष्ट्रीय स्तरावर ठराविक व्यक्ती निघतात, प्रादेशिक स्तरावर थोड्या ठराविक व्यक्ती निघतात. मग इतकंच तुम्ही करा, तेव्हा ते आपल्याला इझी जातं. डेटा जर आपण बायफर्गेट केला, त्याला डिव्हाइड केला, आणि मग तो आपण जर मेमोराईज करायला गेला, त्याला एक सिक्वेन्स लागतो आणि मग तो मेमोराईज होतो. तुम्ही जर रँडमली स्टार्ट टू एंड गेले तो मेमोराईज होणार नाही. म्हणून मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे दिलं, किंवा मी परत दुसरा एक्झाम्पल इथे सांगतो बघा तुम्हाला. राजकीय घडामोडी करताय, मग आंतरराष्ट्रीय असेल, आंतरराष्ट्रीय जास्त नसतात, पण राजकीय घडामोडी करा, प्रादेशिक राजकीय घडामोडी करा. काही पक्ष असतील त्या पक्षांची नावं, पक्षांची मुख्यालय, पक्षांची चिन्ह असं असेल. योजना करायची आहे पहिले, मग राष्ट्रीय योजना आणि मग प्रादेशिक योजना, राज्याच्या केंद्राच्या, अशा योजना करा. म्हणजे टॉपिक वाईज जायचं आहे. एक टॉपिक कंप्लीट केल्यानंतरच पुढचा टॉपिक. भलेही तुम्हाला चर्चेतील व्यक्ती हा पहिला टॉपिक कंप्लीट करायला 3 दिवस लागेल, तर तुम्ही फक्त चर्चेतील व्यक्ती पहिले 3 दिवस वाचत राहा. तो कंप्लीट झाला की त्याचे थोडे MCQ सॉल्व्ह करा, आणि मग पुढचा टॉपिक तुम्ही घ्या, जे मी आधी सुरुवातीला टॉपिक दाखवले. याच्यामुळे तुम्हाला हा विषय सोपा जाऊ शकतो. त्याच्यामुळे चालू घडामोडी सरसकट न वाचता टॉपिक वाईज ब्रेकअप करून वाचायचं आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि टॉपिक वाईज MCQ सोडवण्याचा प्रयत्न करा. आता याचे टॉपिक वाईज MCQ कुठे मिळतील? मिळेल, मार्केटमध्ये रिसोर्सेस अवेलेबल आहे. तुम्ही ते रिसोर्सेस युटिलाइज करा, चेक करा, आणि असेच टॉपिक वाईज फॉर एक्झाम्पल तुम्ही चर्चेतील व्यक्ती वाचल्या, त्यात जरी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय प्रादेशिक व्यक्ती वेगळ्या दिल्या असेल, तुम्ही ते कंपाईल करा आणि एकत्र एकदा वाचून झालं की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे तुम्ही चालू घडामोडीच्या अभ्यासाचा काय कराय प्रयत्न करायचा आहे, असं मी तुम्हाला म्हणेल. आणि हा विषय फार मोठा आहे, व्हास्ट आहे. आता आपण काय करतो बघा, वर्ष दीड वर्ष चालू घडामोडी 15 दिवस किंवा 8 दिवस किंवा आदल्या रात्री कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. तसं करू नका. इन्फॉर्मेटिव्ह सब्जेक्ट आहे, खूप इन्फॉर्मेशन त्यात दिलेली आहे. आपण बाकीच्या विषयांचा एक डिफाईन सिलेबस आहे, एक थीम आहे, स्टार्ट टू एंड तुमच्या डोक्यात राहते. पण चालू घडामोडी थोडा रँडम होतो, बरोबर आहे. काही एक्झॅक्ट डिफाईन सिलेबस नाही आहे, म्हणून आपण त्याला टॉपिक वाईज डिफाईन केलेलं आहे, बरोबर. म्हणून इतकं दीड वर्षाचं तुम्ही एका रात्रीत, एका महिन्यात, 10 दिवसात कसं कव्हर कराल? मग म्हणून रोज तुम्हाला थोडं थोडं कव्हर करायला पाहिजे. मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही रोज 1 तास किमान चालू घडामोडी वाचा. आता तुम्हाला इतकं वर्ष दीड वर्षात कव्हर करायचं आहे, थोडे 2-2, 3-3 तास वाचा, पण तो कव्हर करा, रोज करा. तुम्ही 19 जून किंवा 8 ऑक्टोबरच्या थोडासा
आधी वाचू नका, हे रोज करण्याचं काम आहे. अशा प्रकारे आपण करंटचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणून मी या गोष्टीचे बेसिक मुलांचे फोन कमेंट्स आलेल्या होत्या की चालू घडामोडीचा अभ्यास येणार परीक्षेसाठी कुठून कसा करावा, काय काय वाचावं, त्याच्या संदर्भात आपण आज या व्हिडिओ मार्फत बोललेलो आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटूया आणि पुढच्या टॉपिकसोबत. तोपर्यंत तुम्ही शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अपेक्षा करतो की चालू घडामोडीचा विषय कसा अभ्यासावा या शंका तुमच्या या व्हिडिओमधनं दूर होईल. तुम्हाला आपलं यूट्यूब चॅनल, फेसबुक आणि टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायसाठी खाली मी दाखवलेलं आहे की तुम्ही त्याचं कुठल्या कुठल्या लिंक्स आहेत. आणि जर तुम्हाला मला भेटायचं असेल किंवा काही तुमच्या अडचणी असतील, तुम्हाला टेस्ट करायची असेल, मेसेज करायचा असेल, इथे आपले संपर्क क्रमांक सुद्धा मी इथं दिलेले आहे कोर अकॅडमीचे. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.